स्वर्गीय आशाताई भोसले यांचं पुण्यातील साडी खरेदीचं आवडीचं ठिकाण. मोठे मोठे पॉलिटिशियन्स असतील, व्हीआयपीज असतील, मॅक्झिमम याच ठिकाणी साड्या खरेदीला येतात. हाय हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली, मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. आज मी आपल्यासाठी सुंदर असा फेस्टिवल शॉपिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे शिवाजीनगर या ठिकाणी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं सुप्रसिद्ध असं मंगलम सारीज हे साड्यांचं एक्सक्लुझिव्ह शोरूम एक्सप्लोअर करणार आहोत. यांच्याकडे तुम्हाला अगदी 500 रुपयापासून 2.5 ते 3 लाखापर्यंतच्या साड्या पाहायला मिळतील. आणि हे जे शॉप आहे पुण्यातील शिवाजीनगर एरियामध्ये असलेल्या मॉडेल कॉलनीमध्ये हॉटेल अँबॅसेडर जवळ आणि ICICI बँकेच्या जवळ अगदी हे शोरूम आहे. सो चला आपण शोरूमच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडचं कलेक्शन पाहू. तर फ्रेंड्स, हे आहे पुणे शिवाजीनगर मॉडेल कॉलनीमध्ये असलेलं भव्य दिव्य असं मंगलम सारीजचं एक्सक्लुझिव्ह स्टोअर, ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या आरामात बसून खरेदी करता येतील, सोफ्यावर बसून खरेदी करता येतील, किंवा तुम्हाला चालत चालत देखील या ठिकाणी साड्या खरेदी करता येतील. मंगलम बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मंगलमची फॅमिली आहे. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार वैशाली ताई, आज तुम्ही आलात, आम्हाला खरंच आनंद झालाय. तसं तर मंगलम साडीज बद्दल मी भरपूर ऐकलेलं आहे आणि आज इथं येण्याचा मला योग आलेला आहे. तर आम्हाला, आमच्या ऑडियन्स, मला स्वतःला आणि माझ्या ऑडियन्सला मंगलम साडीज बद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. तर काय सांगा वैशाली ताई, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगलम हे 1994 मध्ये सुरू झालेलं दालन आहे. बर. या मंगलताई माझ्या आई. वा, नमस्कार ताई. हे अनिल कुमार वर्मेच्या माझे बाबा. नमस्कार. पहिल्या दिवसापासून त्यांनी जेव्हा काही, म्हणजे खरं तर सहज सुरू झालेलं हे मंगलम आहे, तेव्हा साडीचा व्यवसाय करायचा असं नव्हतं. अच्छा. पण अचानक सुरू झालेल्या व्यवसायाला ह्या दोघांनी अतिशय सिरियसली घेतलं. आणि मला एवढं नक्की सांगायला आवडेल की प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक बहिणीला सुंदर साडी डेली गेली पाहिजे, त्याची क्वालिटी बेस्ट पाहिजे. ह्याच्यासाठी आज 33 वर्ष झाले मंगलम. तर 33 वर्षापासून ही परंपरा आम्ही सांभाळत आलो आहोत. आणि खरं सगळं श्रेय जे आहे या मंगलमला, ही जी काही तुम्ही वास्तू बघताय किंवा आज हे जे काही पॉझिटिव्हिटी आमच्यामध्ये आहे, या दोघांच्या कष्टामुळे आणि त्यांच्या प्रामाणिकपणे, म्हणजे म्हणतात ना की प्रामाणिकपणे ग्राहकांना दिलेल्या साड्यांच्या क्वालिटीमुळे आहे. सो नक्कीच मी तिला सांगेल की तूही 2 शब्द बोल. 1994 मध्ये कुठल्याही मनामध्ये साडी सुरू करायचा विषय नसताना आमच्या एका मैत्रिणीला ज्या साड्या पाठवल्या गेल्या अमेरिकेला, आणि त्यातनं मंगलम सुरू झालंय. 1 साडी 2 साडी करता करता, 1 प्रकार 2 प्रकार करता करता अख्खं मंगलम साडीने भरून गेलं. आणि याचं श्रेय जातं माझ्या सर्व ग्राहकांना. ते येत गेले, प्रत्येक वेळेला अजून काहीतरी द्या, अजून काहीतरी द्या. 1 साडी 2 प्रकार साड्यांचे बस्ते पण व्हायला लागले आणि मंगलम वाढत गेलं. याच्या मागे खरं कारण एकच आहे की साड्यांची उत्तम क्वालिटी, रिझनेबल त्याचे असणारे दर, कस्टमरला पूर्णपणे खरी दिलेली प्रत्येक साडीची माहिती आणि त्याचं संगोपन वगैरे. म्हणजे आम्ही फक्त साडी नाही विकली, आम्ही साडीबरोबर त्या मुलींना आमचे आशीर्वाद आणि प्रेम पण देत आलोय. नाते पण मिळली आपण. नाती तर खूपच जुळली, मंगलममुळे नाती खूप जुळल्या गेली. आणि मला एक गोष्ट नक्कीच माझ्या सगळ्या गृहिणींना सांगायला आवडेल की आपल्यामध्ये आज आशाताई भोसले नाही आहेत. मंगलम हे त्यांचं एक आवडतं आणि लाडकं साडीचं दुकान होतं, जिथे त्या फक्त येऊन साड्या खरेदी नाही करायच्या, तर त्यांनी आम्हाला तेवढं प्रेम पण दिलं. रादर त्या आत्तापर्यंत येत होत्या. आणि आईशी माझ्या त्यांची खूप छान. या मंगलममुळे मला खरं सांगायला आवडेल की मंगलमनी फक्त ग्राहक वर्ग नाही दिला, तर मंगलमनी प्रेमाची माणसं जोडली. आणि ती सगळी, या दोघांचा जो एक स्वभाव होता की जुळून घेणं, छानपैकी त्यांच्याशी संबंध ठेवणे. सो ह्याच्यामुळे मंगलमच्या दालनामध्ये आज अनेक मोठी व्यक्ती येऊन गेलेल्या आहेत आणि येतात रादर. तर त्याच्याबद्दल पण मम्मी, आशाताईंबद्दल एक मम्मी नक्कीच तू सांगू शकशील की त्यांचा एखादा तरी छान किस्सा सांग. ऐकायला आवडेल. खरं म्हणजे अशा दैत्यप्यान व्यक्तिमत्वाबद्दल आणि इतके अनुभवलेले असते. पण फक्त एक छोटा अनुभव सांगते की इतकी महान व्यक्ती जेव्हा माझ्या सासूबाई म्हणजे खरोखरच आयुष्याच्या शेवटच्या स्टेजवरल्या होत्या आणि त्यांना मला सांगितलं की मला आशाताईंना भेटायचं आहे,
मी त्यांना निरोप पाठवल्या. माझ्या अंदाजाने त्या 4थ्या-5व्या दिवशी घरी आल्यानंतर बाईंबरोबर बसल्या, बाईंचा हात हातात घेतला आणि बाईंनी त्यांना विनंती केली की आशाताई मला तुमचं गाणं ऐकायचंय. मला जरा टेन्शन आली की त्यांना गाणं कसं म्हणायचं. त्यांनी इतकं सुंदर गाणं बाईंना म्हणून दाखवलं. त्यांचा हात हातात घेऊन बसला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते गेल्या. म्हणजे एका सामान्य स्त्रीची आपण सामान्यच आहोत ना त्यांच्या पुढे सुद्धा इच्छा त्या इतक्या सुरेख रीतीने पूर्ण केल्या की माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं स्थान हे फार फार प्रसिद्ध गायिकेपेक्षा सुद्धा एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून जास्त राहील. मंगलताईनी जसं सांगितलं की सेलिब्रिटी येतात, मोठे मोठे VIP लोक तुमच्याकडे खरेदीला येतात, म्हणजे या ठिकाणी सगळं कलेक्शन कॉस्टली असेल असं मला वाटतं. नाही, थोडा गैरसमज आहे. माझ्याकडे जरी VIP वगैरे येत असेल तरी पण आहे ना, माझ्याकडे आता असं म्हणायला हरकत नाही खरं की आमच्या बाहेर ज्या झाडू करून घेतात सगळ्या त्या पण येतात, त्यांच्यासाठी पण सुंदर साडी आहे. मग ती 500ची असू दे, 1000ची असू दे, ऍज पर बजेट आम्ही साड्या ठेवतो. आणि असं नाही आहे, माझं असं प्रामाणिक मत आहे की प्रत्येक ग्राहकाचं आपलं एक बजेट असतं. मग तिथे 500 पासून सुरू होऊ द्या किंवा ते किती वरती जाऊ द्या, पण प्रत्येकाचं बजेट प्रमाणे त्यांना साडी देणं हे मंगलमचं पहिलं काम आहे की त्यांना त्याप्रमाणे ती साडी गेली पाहिजे. आणि ऑफकोर्स प्रत्येक येणारा कस्टमर मला तेच सांगतो की ताई आज एवढ्याची साडी घ्यायची. आम्ही शक्यतो त्यांचं बजेट क्रॉस करत नाही. तर ती आमची खासियत आहे की नाही बाबा. म्हणजे आपल्या स्टोअर मध्ये प्रत्येक सेक्शन वाईज कलेक्शन आहे. येस. आणि मला असं वाटतं चला मी तुम्हाला दाखवते. आपण एक एक नक्कीच व्हरायटी बघूया, कारण की आज वैशालीताई आल्या, त्यांनी आमच्या मंगलमला बघितलं नाहीये की काय काय इथे आम्ही ठेवतोय. सो आपण एक एक व्हरायटी नक्की बघूया, म्हणजे तुम्हाला यायची इच्छा व्हायला पाहिजे. कारण मंगलम जे काही बेसिकली मी एवढं नक्की सांगेन, जे काही आहे ते आम्ही प्युअर ठेवतोय. सो चला बघूया आपण एक एक साडी. काय दाखवताय? सो वैशालीताई, हा जो आमचा सेक्शन आहे ना, हा सगळा आमचा लोअर रेंज सेक्शन आहे, जिथे आम्ही असं सांगू की बस्त्याच्या साड्या, म्हणजे लोकांना 500 रुपयापासून साड्या द्यायच्या असतात. आपल्याकडे भारतामध्ये परंपराच आहे, एक लग्न म्हटलं की प्रत्येकाला अपेक्षा असते की बाबा मला काय साडी मिळणार आहे. बरोबर. आणि तो जो काही एक आनंद असतो साडी मिळण्याचा, त्याच्यासाठी मी खूप छान क्वालिटी ठेवते. सो आपण एक एक बघूया. तर आमच्याकडे आता हे बघा, हे सगळे कोटाज मध्ये येतात. काही मोठ्या बायका असतात, सो त्यांना सुद्धा अशा रेशीमच्या साड्या ज्या फुगणार नाही अशा टाईपच्या साड्या आवडतात. ह्या काही जरीच्या साड्या आहेत ज्या दिसायला सुंदर आहे, अगदी छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही नेसू शकता. सो मोस्टली ही जी काही रेंज दाखवते ती 1000 पासून सुरू होते. ह्याच्यामध्ये मग हे असे वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत. सो ही पण साडी सुंदर आणि ह्यांचे पदर पण चांगले येतात. सो अशा टाईपच्या पण काही साड्या तुम्हाला वेगळ्या वेगळ्या मिळतील, ज्यांचे ब्लाउजेस ब्रोकेड येतात. ही जी काही मी तुम्हाला आज रेंज इथे दाखवते ती अंदाजे 500 पासून 2000 पर्यंत इथे मिळतं. म्हणजे असं नाही की आपल्याकडची लोअर रेंज आहे म्हणजे क्वालिटी मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज केलं नाही. क्वालिटीला डेफिनेटली कॉम्प्रोमाइज नाही, कारण की आम्हाला असं वाटतं की 500ची साडी असेल तरी ग्राहकांनी ती थोडी तरी व्यवस्थित एक 10-15 वेळा तरी चांगली नेसावी. आणि ऑफकोर्स तुम्ही छान मेंटेन करा, तुमच्या साड्या खूप जास्त टिकतात असं मी म्हणते. तुम्हाला अजूनही काही साड्या दाखवते. बघा, या काही टिश्यूच्या साड्या आहेत, या पण साड्या खूप वेगळ्या आहेत. आणि आजकाल काय झालंय, पुण्यामध्ये गरमी खूप आहे, त्यामुळे 8 महिने गरम असल्यामुळे लोकांना अशा टाईपच्या साड्या पटकन नेसायला म्हणून आवडतात. बरोबर. हेही काही ट्रॅडिशनल साडीज येतात, ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन्स येतात. हे सगळी रेंज मी तुम्हाला 1500, 1600, 2000 अशी दाखवते. कलेक्शन आहे. सो ऑल टाइप कलेक्शन आहे. खूप छान. आता परत ट्रेडिशनल साड्यांचं क्रेज नुसतं महिलांमध्येच नाही तर टीनेजर मुलींमध्ये सुद्धा आलेला आहे. रादर तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. माझ्याकडे IT पार्क हिंजवडीच्या फार मुली येतात, कारण त्यांना साडी एक काहीतरी वीकली नेसायला लागते. पण त्या मुली खूप आनंदाने नेसतात आणि त्या ट्रॅडिशनल मागतात. हे मला महत्वाचं सांगायचंय. त्या मुली अजिबात टिकलीच्या साड्या किंवा अशा मागत नाहीयेत. ब्लॉक प्रिंट्स किंवा तोही आपण नंतर बघूया. हे जे आहे हे सगळं आता आपण ढाकाई ज्याला म्हणतो, जामदानी साडीज, म्हणजे आमचं कॉटन सुद्धा फार छान आहे. आमच्याकडे कॉटनच्या साड्याचं कलेक्शन खूप छान मिळेल तुम्हाला. त्याच्या ऑफिस वेअर म्हणा किंवा आपण म्हणतो ना की सहज नेसायचंय पण कॉर्पोरेट लेवल लुक पाहिजे. सो ह्या त्याच्याच नवीन आल्यात साड्या. सो ह्या टाईप मध्ये पण आहे. हे बघा साडी फार पटकन आणि सहज नेसावं असं सुंदर कॉटन. हे थ्रेड्स आहे, प्रिंट कुठलंच नाही. हे सगळं हँडलूमचं आहे. हँडलूमला मी जास्त प्रेफरन्स देते, कारण हँडलूमच्या साड्या खूप छान टिकतात. सो इथे तो सगळा कलेक्शन आहे. याच्यामध्ये प्रिंटेड आहे, याच्यामध्ये डिझायनर्स आहेत,
काही अशा ट्रॅडिशनल ज्या आपण देवीला वगैरे पण नेसवतो, अच्छा. सो तशा आहेत. सध्या गौरीसाठी पण साड्या खूप घेतल्या जात आहेत. हम्म, हम्म. सो अशा टाईपचं इथे कलेक्शन आहे. आपण काही वेगळं कलेक्शन पण बघून घेऊया. हे जे वैशालीताई कलेक्शन आहे माझं, इथे आम्ही कोटापासून सुरू करतो. ओके. ज्या लोकांनी ट्रॅडिशनल कोटा नेसलाय त्यांना ह्या कोटाबद्दल माहिती आहे. हम्म. हे सगळे रिच ट्रॅडिशनल कोटाज येतात. ह्याच्यामध्ये सुरुवात होते अंदाजे 2000 पासून पुढे. ओके. सो हा आमचा सगळा तो कॉटन सेक्शन आहे, हम्म. ज्याच्यामध्ये रिच कोटाज, काही विविंग कोटाज, वाव, खूप अशा सुंदर. टाईपच्या पण साड्या येतात. एकदम आणि- व्हीआयपी कलेक्शन. हो, कलेक्शन खूप छान येईल, रेट्स रिझनेबल येतील. आता जसं ही साडी बघा, आजकाल आहे ना पैठणीचं फार वेड आहे लोकांना. सो ही पैठणीची जस्ट बॉर्डर दिली आहे विविंग मध्ये आणि कटवर्कचं काम आहे. सो हाही कोटा खूप छान येतो. म्हणजे कोटामध्ये- मला असं म्हणायचंय आपल्याकडचं कलेक्शन युनिक आणि हटके आहे. प्रत्येक साडीमध्ये काही ना काही नवीन येईल. आणि रादर जर ज्यांनी माझं इंस्टाग्राम फॉलो केलंय, सो त्याच्यामध्ये मी अशी बोलली की हे तुमचं एक वॉर्डरोब कलेक्शन बनवा. वॉर्डरोब कलेक्शन म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या टाईपच्या साड्या हव्यात वॉर्डरोब मध्ये, जेणेकरून तुम्हाला एक व्हरायटी नेसल्याचा आनंद होतो. सो म्हणून आम्ही हा असा वेगळा वेगळा एक सेक्शन ठेवतो. ह्याच्या बऱ्याच साड्यांचे काही टाइप्स आम्ही आतमध्ये ठेवतो. जेव्हा कस्टमर रिक्वायरमेंट येते त्यावेळेला आम्ही तुम्हाला त्या टाईपच्या साड्यांमध्ये व्हरायटी दाखवतो. हा जो सेक्शन मी केलाय हा वॉकवे ह्याला म्हणते मी, कारण की इथे तुम्ही या, सहज या, तुम्हाला हवी ती साडी बघा. तर आणि मला वाटतं आधी मला लक्षात नव्हतं आलं की कसं होईल हे, पण लोकांनी खूप जास्त अप्रिशिएट केलं. ते म्हणतात तुमची मिनलताई गरज लागत नाही, आम्ही येतो, आमची साडी सिलेक्ट करतो आणि निघून जातो. येस. सो इथे आम्ही काही टसर्स ठेवतो. हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे टसर्स आहेत. हे सगळे प्युअर टसर्स आहेत, मिक्स काही येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये साड्या सुरू होतात अंदाजे 6000 पासून पुढे. सो ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या टसर्स आहेत. आता टसर म्हणालात तर टसर मध्ये पण आजकाल खूप व्हरायटी येते. टसर मध्ये काही अशा टाईपच्या पण साड्या येतात, या सगळ्या ऍप्लिक वर्क किंवा तुम्हाला कांथा वर्क, अशा पण काही वेगळ्या वेगळ्या साड्या येतात. एक कोराचं सध्या फॅब्रिक खूप चाललं आहे. सो कोरा विथ पॅच वर्क. सो अशाही वेगळ्या वेगळ्या साड्या आहेत. वैशाली ते तुम्हाला वाटते की नाही की हे आमचं वॉर्डरोब कलेक्शन होऊ शकतं? एक नंबर आहे. कारण की तेच तेच विकणं किंवा तेच तेच देणं असं मला आवडत नाही. हा, मला सगळं वेगळ्या साड्या माझ्या बहिणींना, मंगलमची स्पेशालिटी त्याच्यामध्ये आहे. हो, मला आवडतं की बहिणींना जरा वेगळं वेगळं काहीतरी दाखवावं. ऑफकोर्स बहिणींची स्वतःची चॉईस आहे, पण त्या नेसू शकतात वेगळ्या वेगळ्या साड्या. कारण आणि प्रत्येक स्त्री, प्रत्येक माझी बहीण फार सुंदर आहे दिसायला, आणि त्यांनी अजून माझ्या साड्यांमध्ये सुंदर व्हावं अशी माझी इच्छा असते. त्यांच्यामुळे तुमच्या साड्या पण सुंदर दिसतील आणि त्या पण सुंदर दिसतील. डेफिनेटली. आणि कसं आहे वैशाली, माझं मंगलम हे 33 वर्षापासून आहेत. सो आमचं काही जुनं ग्राहक जे गेले 30 वर्षापासून मंगलम मध्ये येत आहेत, सो त्यांच्यासाठी पण आम्ही असं काही रिच कॉटन ठेवले. कारण आजकाल काही लाईटवेट साड्या घालायला फार आवडतं, आणि अजूनही काही एक क्लास आहे जो रोज साडी नेसतो. सो त्यांच्यासाठी आम्ही हे लाईटवेट कॉटन जे असतात हे येतात. हे अंदाजे 1000 पासून सुरू होतात. सो अशी एक वेगळी व्हरायटी आम्ही कॉटनची पण वॉश करू शकतो आपण. हा, ह्याला होम वॉश करू शकता मिठाच्या पाण्यात, आम्ही सांगतो इन्स्ट्रक्शन. सो तसं धुतलं तर ह्या साड्या खूप छान टिकतात. म्हणजे बेसिकली तुम्हाला अगदी डेली वेअर पासून घेऊन बस्ता असो, लग्न असो, आता आपण काही लग्नाच्याही बघून घेऊया साड्या. सो असं सगळी व्हरायटी मिळेल. पहिलेपासून आपलं स्टोर याच ठिकाणी आहे? नाही, आपण ह्या जे काही आपण दालन बघता आहे ते आता जस्ट आम्ही 4 महिन्यापूर्वी ओपन केलंय. पण माझं मंगलम गेले 33 वर्ष हर्डीकर हॉस्पिटलच्या मागे आमची बिल्डिंग होती, आणि तिथे आम्ही फ्लॅट मध्ये हा बिझनेस करत होतो. क्या बात आहे. येस. आणि तिथे लिफ्ट नव्हती, पण जिना चढून लोक यायची. म्हणजे खरंच प्रेम काय असतं आपल्यावर हे आम्ही तिथे बघितलं. आमच्या काही 80 वर्षाच्या आजी पण असायच्या ज्या हळूहळू यायच्या, पण मंगलमला यायच्या. कारण त्यांची इच्छा असायची की बाबा मंगलम मध्ये जायचंय आणि मंगलमची साडी घ्यायची आहे. म्हणजे एवढा विश्वास आहे. विश्वास आहे. आणि त्यांना माहितीये की इथे आपल्याला काय हवंय ते ह्या लोकांनाच कळतं. म्हणजे आमच्याकडे ना, तुम्ही कधी बघाल तर आम्ही गठ्ठे असे समोर ठेवत नाही. तर तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा मला हे ऑकेजन आणि मला ही साडी नेसायची आहे, तर आमच्याकडे इमिजिएट आमच्या जी काही टीम आहे ती तुम्हाला तुमच्या आवडीच्या साड्या समोर आणून देते. सो लोकांचं असं म्हणणं आहे की सिलेक्शन लवकर होतं. बरोबर. हा, त्यामुळे तुम्हाला पटपट साड्या घेणं होतं. उगाचच थप्पी आणून टाकत नाही आम्ही. आणि तुम्ही बहुतेक मंगलम आता सगळं बघा, सिलेक्टिव्ह पीस आहेत. सिलेक्टिव्ह पीस आहे. आणि दुसरं मंगलम तुम्ही बघा आता पूर्ण आमचं ठेवणं फार छान आहे. कारण की आमची इच्छा आहे,
मी माझ्या प्रत्येक गृहिणीला, माझ्या प्रत्येक बहिणीला नवीन कोरी साडी द्यावी. राईट. माझ्याकडे साड्यांना उगाचच असं म्हणतो ना आपण त्याला, कसंही घडी हँडल उघडलेली केलं नाहीये. जात नाही. ओके. कारण माझी साडी ही माझी लक्ष्मी आहे राईट. आणि माझी जी लक्ष्मी आहे ती माझ्या गृहिणींपर्यंत पोहोचणार आहे. सो मला ती तुम्ही बघा कसं आम्ही मेंटेन करतो सगळं. एक्साइटेड आहे मी येस बघायला. येस, बघा बघा नक्कीच या ना. हम्म. चांगल्या दिसतात या अशा टाईपच्या पण साड्या. सर्व्हिस छान आहे. हो शोकेस चांगला करते. येस येस. वैशाली ताई, हा जो सेक्शन आहे पूर्ण, हम्म. इथे आम्ही काही हेवी रेंजच्या साड्या ठेवतो. ओके. सो मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींना एक एक साडी दाखवू इच्छिते. आम्ही साड्या नेहमी इथे अशा का ठेवतो सांगते. हम्म. खरं तर घरी असं नाही ठेवायचंय. बरं. आमच्या इथे साड्या फटाफट विकल्या जातात, राईट. पण धूळ बसू नये किंवा स्वच्छ राहाव्या, चांगल्या राहाव्या म्हणून आम्ही साड्या ना खूप असं, तुम्ही इथे बघा, आम्ही खूप मेंटेन करतो तुमच्यापर्यंत जाऊसपर्यंत. राईट. सो साडी खराब होता कामा नये, ती स्वच्छ आणि म्हणजे ज्याला म्हणतो ना की नीट नेटकी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर ह्या काही आमच्या कांजीवरम्स आहेत. या कांजीवरम सगळ्या अंदाजे सुरू होतात 12-13 पासून. या सगळ्या लग्नाच्या साड्या आहेत. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये भरपूर वेगळी व्हरायटी येते. हे खूप छान कलेक्शन आहे. तुम्हाला मी 1-2 ह्याच्यातल्या साड्या दाखवते. गृहिणींना कसं आहे, म्हणजे बेसिकली आपल्या मैत्रिणींना अशा टाईपच्या ज्या लग्नाच्या साड्या येतात त्या नेसायला खूप आवडतात आणि ट्रॅडिशनल बेसच्या खूप आवडतात. माझे क्वालिटी कापड खूप सुंदर येईल आणि सगळ्या हँडलूमच्या साड्या येतील. हो, हँडलूम मस्त. ह्या सगळ्या हँडलूमच्या साड्या आहेत. आता इथे परत तसंच असतं, जेव्हा माझ्याकडे ग्राहक घ्यायला येतात तेव्हा आम्ही त्यांचा जनरल चेहरा, त्या कशा दिसतात तसं बघून बघून आम्ही साड्या दाखवत राहतो. ओके. आणि त्यांची आवड, त्या तिघांना बघून आम्ही साड्या दाखवत राहतो. मस्त. सो अशा टाईपच्या ह्या वेगळ्या वेगळ्या साड्या आहेत. दाखवायचा कंटाळा नाही. दाखवायचा कंटाळा कधीच येणार नाही, पण माझ्या मुली ह्या अतिशय छान काम करतात, त्या कधीच कंटाळणार नाहीत. ओके. फार सुंदर युनिक पीस आहे एकदम. आता हाही बघा, हाही एक सुंदर, हा जो काही विणकर आहे अतिशय सुंदर कांजीवरमचे कापड बनवतो. अच्छा. सो ही साडी अतिशय सुंदर आहे. कलर फार हो. सुंदर. आणि हे सगळ्या लग्नाच्या साड्या आहेत. आता कधी ह्याच्यावर कोणी एम्ब्रॉयडरी करून ब्लाउजेस घालतात, त्याला ब्लाउज असतं आणि साड्यांचा टाईप वेगळा आहे. खूपच ग्रेसफुल आहे. येस. मस्त. सो आता हे जे काही मी दाखवते तुम्हाला, या सगळ्या आहेत कांजीवरम. कांजीवरमचा मी तुम्हाला फक्त एक एक प्रकार दाखवला. कांजीवरम अंदाजे 6,000 पासून सुरू होतं. प्रीमियम सगळं. येस. ओरिजिनल सगळ्यात महत्त्वाचं. येस. इथे ह्या ज्या काही साड्या आहेत, आता मी थोड्या पैठण्या दाखवते. ह्या परत हँडलूमच्या पैठण्या येतील. ओके. पैठणीची मिनिमम रेंज आमच्याकडे 13,000 ला सुरू होते. अच्छा. 13च्या रेंजच्या पैठण्या थोड्या जेकॉर्ड पल्लूच्या येतात. या सगळ्या हँडलूम पल्लूच्या येतात. अच्छा. खूप सुंदर, मस्त. लगेच बघितलं की क्वालिटी कळते. तुम्हाला सिल्क कसं वाटतंय? हो ना, एकदम ओरिजिनल, विषयच नाही. बरं, आता ह्याही काही बघा. वाव. या सगळ्या एक्सक्लुझिव्ह पैठणीज. पैठणीची रेंज पण आमच्याकडे खूप सुंदर येईल. अंदाजे या सगळ्या पैठण्या 50च्या पुढे सुरू होतात. नक्कीच त्याचं काम बघूनही कळतंय. हे सगळं विविंग, हे सगळं हँडलूम विविंगच्या साड्या आहेत आणि प्रत्येक साडी युनिक येईल. प्रत्येक साडीचं काही ना काही वेगळं येईल. हे एक बघा, खूप सुंदर बिग बॉर्डर. सो हेही कलेक्शन ऑफकोर्स इथे आल्यानंतर खूप बघायला मिळणार आहे. राईट. आज वैशाली तुम्ही फक्त आमची एक एक साडी बघताय. एक एक साडीच बघायची आज, कारण मंगलम पूर्ण एक्सप्लोअर करायला पूर्ण दिवसही पुरणार नाही असं मलाही वाटायला लागलं. खरं आहे ते. येस. ह्या काही सध्याच्या चालणाऱ्या साड्या. सो हे पण येईल वेगळं वेगळं. हे ऑल ओव्हर विविंग आहे. हे ऑल ओव्हर विविंग आहे खूपच सुंदर. आणि सध्या खूप इन आहेत ह्या पैठण्या. हो. आणि महाराष्ट्र, लग्न आणि पैठणी हे सगळे काही कॉम्बिनेशनच आहे. मी बऱ्याच सेलिब्रिटीच्या अंगावर अशा प्रकारच्या साड्या बघितलेल्या आहेत. येस. ते अशाही ह्याचंही कलेक्शन आमच्याकडे खूप छान बघायला मिळेल. हे आता जे काही आहे ना, हे सगळे आम्ही चंदेरी दाखवतोय. मगाशी आपण पैठणी बघितली, कांजीवरम बघितली. ही चंदेरी आहे. उघडा. चंदेरीची साड्या पण छान येतील. एव्हरग्रीन आहे चंदेरी पॅटर्न. एव्हरग्रीन आणि खरंच सुंदर दिसतो. स्नेहा, आपल्या चंदेरीच्या सगळ्या साड्यांचा एक एक पॅटर्न दाखवा. आता ह्या ज्या काही चंदेरी, ही आता कडियल चंदेरी म्हणतो आम्ही, कॉन्ट्रास्ट बॉर्डर. ह्याला मीना वर्क आहे. ही पण साडी फार सुंदर आहे मीना वर्क मध्ये. चंदेरीचा एक आपला स्वतःचा रुबाब आहे.
भरजरी आणि आहे. माझ्याकडे हो भरजरी आहे. आणि माझ्याकडे हा जो काही स्टॉक असतो हा सगळा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या चंदेरी आहे. ही एक मात्र खूप सुंदर चंदेरी, ह्याला रंकाट चंदेरी म्हणतात. ही रंकाट चंदेरी आहे. रंकाट चंदेरी पण एक अतिशय सुंदर चंदेरी आहे. अंदाजे सगळ्या चंदेरीची प्राइस सुरू होते 6-7 हजारापासून घेऊन 20 हजारापर्यंत. ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी येईल. काही त्याच्या बरोबरीने मी आहे ना पटोलाच पण दाखवते. पटोलाचं पण आमचं कलेक्शन खूप छान आहे. आज आपण फक्त एक एक व्हरायटी बघतोय. सो हे सगळ्या अशा पटोलाज आहेत वेगळ्या वेगळ्या. ह्याच्यामध्ये पण डिझाईन कलर्स येतात. काही अशा सॉफ्ट सिल्क पण येतात. सॉफ्ट सिल्कची अंदाजे रेंज सुरू होते 6,500-7 हजारापासून पुढे. ओरिजिनल सॉफ्ट सिल्क. ओरिजिनल सॉफ्ट सिल्क माझ्याकडे तुम्हाला सॉर्ट ऑफ सगळं ओरिजिनल मिळेल. एखादं आपण ठेवतो रेंज कट ऑफ करायला, त्याही येते, पण आम्ही सांगून देतो की बाबा ह्या साड्यांची किंमत का कमी आहे, कारण की त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स फॅब्रिक आहे. सो अशा टाईपचे पण व्हरायटी येईल सॉफ्ट सिल्क मध्ये. ओके. माझं गढवालचं कलेक्शन पण खूप छान आहे. एखादी गढवाल बघूया. हे गढवाल मध्ये येतील. गढवाल मध्ये पण तुम्हाला भरपूर वेगळी वेगळी व्हरायटी येते. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे टाइप्स येतात. ब्रोकेड्स येतात, कॉन्ट्रास्ट Combination. येतात. Okay. सो अशा टाइपच्या ही साड्या येतील. सो हा झाला सगळा सिल्क बेस दाखवला मी तुम्हाला आता. आपण थोडासा बनारसी बघूया आणि आपण थोड्याशा डिझायनर साडी बघूया. एम्ब्रॉयडरीच्या साड्या ज्या मोस्टली संगीताला किंवा आपण म्हणतो ना रिसेप्शन मध्ये घालतात, तर तशा पण साड्या माझ्याकडे आहेत. सो आपण त्या पण एक लुक बघून घेऊया. आता ह्या काही बनारसी आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये शालू म्हणतो. राईट. आता हे डेफिनेटली टिपिकल शालू नाही आहेत. हे जरा वेगळ्या साड्या आहेत. कढवाच्या साड्या म्हणतो आम्ही ह्याला. अच्छा. हा काय अंदाजे- पॅटर्न वेगळाच मी पहिल्यांदा हे हँडलूम असतं ताई. हँडलूमच्या साड्या असतात. मागे जाळं नसतं साडीला, धागे नसतात. सो हँडलूम कढवा साडीज आहेत. प्युअर मध्ये बनतात आणि ह्याच्यामध्ये पण कलर रेंज येते. ओके. म्हणजे ब्राईडची पण खरेदी आपण इथे हो करू हो शकतो. अगदी अगदी. ह्याच्यामध्ये काही अशा पण साड्या येतात ज्या सहज आपल्याला कोणाच्या रिसेप्शनला किंवा अशा टाइप मध्ये पण ह्या नेसू शकता. याच्यामध्ये फॅन्सी कलर पण आहे. ह्याच्यामध्ये फॅन्सी, ह्याच्यामध्ये लाईट कलर पासून डार्क कलर पर्यंत सगळीच रेंज येते आणि सुंदर काही साड्या येतात या. त्याच्या बरोबरी ना थोडस मी तुम्हाला एम्ब्रॉयडरी पण दाखवते. आमच्याकडे अशा काही एम्ब्रॉयडरीच्या पण Wow. साड्या आहेत फारच सुंदर. ज्या Party wear. रिसेप्शन किंवा पार्टी वेअर ज्याला म्हणता येईल तिथेही तुम्ही त्या नेसू शकता. म्हणजे असं नाही आहे की एकच टाईपच्या साड्या आम्ही विकतोय. आणि ही एक साडी बघा. या साडीमध्ये मात्र ह्या सगळ्या आजकाल रिसेप्शनला अशा साड्या नेसायची खूप पद्धत आहे. हो हो. सो ह्या सगळ्या हँडवर्क केलेल्या साड्या आहेत. उघडा Okay. त्याला. हँडवर्क आहे पूर्ण. हे सगळं पूर्ण हँडवर्क आहे. ओके. आणि So- हे सिल्क बेसवर हँडवर्क. हे सगळं सिल्क बेसवर आहे. ओके. इथे कुठेही मिक्स कापड येणार नाही. कापड सुंदर येईल. सो अशा टाईपच्या हँडवर्कच्या पण साड्या आहेत. खूपच सुंदर, मस्त. येस. सो थोडक्यामध्ये मंगलम हे पूर्ण माहेश्वरी साडीज, कॉटन्स, गडवाल्स, पैठणी, कांजीवरम, बस्त्याच्या साड्या, नवऱ्या मुलीच्या साड्या, बहिणीला राखीला द्यायच्या साड्या पासून सगळं काही भरभरून आहे. बस सगळ्यांनी यायचंय आणि तुमची रिक्वायरमेंट सांगून साडी घ्यायची आहे. ओके. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जे काही साड्यांची व्हरायटी भारतामध्ये आहे, जो समृद्धीपणा आहे, तो सगळा मंगलम मध्ये अवेलेबल डेफिनेटली आहे. आणि आजपर्यंत 33 वर्षामध्ये मंगलमनी विणकरांकडनं ग्राहकांपर्यंत अशीच एक कन्सेप्ट घेऊन आपण चालत आलो आहोत. हेही जे काही आपण काम बघता आहात तेही आम्ही करून घेतो. दादा तुमच्याही काही साड्या आम्हाला दिल्यात तर आम्ही त्या कॅलकटाला पाठवून आम्ही काम करून घेतो. सो तुम्हाला तसंही करता येईल. एक नक्कीच सांगायला आवडेल की आपल्या आजींच्या वगैरे आपल्याकडे साड्या असतात. बरोबर. सो तुमच्याकडे काही साड्या तशा असेल तर तुम्ही घेऊन या. आम्ही त्याला साडी करून देतो. म्हणजे आम्ही Renovate करणार. येस ओके. रिन्युएट म्हणू शकता तुम्ही त्याला. कारण की ती एक आजीची आठवण असते, कुणाची तरी आठवण असते, आईची आठवण असते. सो आपण त्याला दुसऱ्या फॅब्रिकवर कन्वर्ट करतो. सो असंही तुम्ही करायला मंगलम मध्ये येऊ शकता. मंगलमचं एकच वैशिष्ट्य आहे, या आमच्याशी बोला आणि तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊन जा. मंगलम मध्ये पुढे दाखवते हा आमचा ड्रेस सेक्शन आहे सगळा. ओके. थोडा आतमध्ये पण आहे. सो इथे आपण सगळे प्युअरचे ड्रेसेस ठेवतो. प्युअर कॉटन सिल्क, चंदेरीज, ब्लॉक प्रिंट्स, टसर सिल्क, प्रिंटेड. सो असं हो ऑल टाईप. आणि आता कसं आहे रक्षाबंधन आहे, रादर पुण्यामध्ये आजकाल आहे ना साडी डेली मध्ये नेसणं कमी झालेलं असल्यामुळे हा सेक्शन फार महत्वाचा वाटतो मला. राईट. कारण की पटकन कॉर्ड सेट्स आहेत, कारण नवीन नवीन खूप व्हरायटी आहे. सो आपण एखादा बघूया काय काय आहे ते. सो आता हे बघा,
हे सगळे कॉटनचे ड्रेसेस आहेत जे पटकन प्युअर कॉटन. प्युअर मध्ये आहे सगळं. हे पूर्ण हे छान हाताचं काम आहे. केलेलं आहे. हे हो. सगळे गुजरात स्टाईलचे येतात हम्म. असे ड्रेसेस. काही असे आम्ही हे खास हे टसरचे ड्रेसेस आहेत. हम्म. हे पण खूप छान आहे. ह्याला हे जे काही आहे हम्म. कांथा वर्क आणि मुकेशचं काम हे केलेलं आहे आणि त्याला टसरचा कुर्ता आहे. सो अशा टाईपचे पण वेगळे वेगळे ड्रेसेस येतील. एकदम सिंपल सोबर रिच आणि आहे. rich फॅब्रिक आहे. खूप रिच हो. आहे. रिच. फॅब्रिक अगदी छान घातलं की आहे. लगेच त्याचं अगदी क्वालिटी अगदी लक्षात अगदी. येते. आता हाही एक ड्रेस बघा. ही सलवार आहे. हम्म. हा त्याचा कुर्ता आहे आणि दुपट्टा बघा. दुपट्टा किती सुंदर आहे. ती छान वाटेल. हम्म. सो अशा टाईपचे हे वेगळे वेगळे ड्रेसेस मंगलम मध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल्स बघायला मिळतील. हम्म. हा एक बघा सिम्पल अँड व्हेरी एलिगंट खूप छान आहे. लिनन मध्ये त्याला लेस बॉर्डर आणि असं काम आहे विविंगचं. हम्म. आणि ही सलवारचं सुद्धा जे आमचं फॅब्रिक येतात ना ते खूप छान येतात. ओके. फॅब्रिक्स हे जे आहे हे बनारसी बंदेज. सो हे सिल्क बेस वरती येईल. ओके. बंदेज आणि बनारसी बनारसी ह्याचं combination. फ्युजन आहे. हम्म. आजकाल फ्युजनची खूप पद्धत आहे. फ्युजन हो. म्हणजे दोन सगळ्याच तीन गोष्टीत fusion पाहिजे. फ्युजन पाहिजे. सो अशा टाईपचे हे बंदेजचे पण ड्रेसेस छान येतील. हम्म. काही आमचं असं प्रिंटेड पण बघा. हे सगळं जॉर्जेट येतं. क्रेप जॉर्जेटचे फॅब्रिक्स हे सगळे कापड प्युअर मध्ये येतात. हम्म. सगळं प्युअरचं कलेक्शन आहे आणि त्याचा दुपट्टा पण बघा किती सुंदर आहे. वाव. हा त्याचा दुपट्टा आहे. हम्म. त्या दुपट्ट्याला अशी लेस आहे. छान. सो असे हे वेगळे वेगळे दुपट्टाज येतील. सो ह्या टाईपचं पण डिसेंट आणि डिझायनर ड्रेसेस खूप येतात. हम्म. मला तुम्हाला एक सिल्क दाखवायला आवडेल. बनारसचं एक सिल्क येतं. ओके. सो हा सिल्कचा कडवा मग अशी जे साडीमध्ये तुम्हाला मी सांगितलं. हम्म. सो हे कडवाची बुट्टी बघा किती सुंदर आहे. हो. सो ही हँडलूम कडवाची बुट्टी आणि आहे. मी तुमच्याकडे ऑब्झर्व केले बुट्ट्यांचे पण थोडेसे प्रकार वेगळे आहेत. कॉमन नाहीये. नाही कॉमन येणार नाही. सगळं वेगळं येईल. हा त्याचा दुपट्टा आहे हम्म. आणि ही त्याची सलवार आहे. सो हे जे आहेत ना हे सगळे थोडेसे लग्नांमध्ये आजकाल वेगळे वेगळे थीम असतात. हम्म. तर त्या थीम मध्ये वेगळे वेगळे टाइप्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे भरपूर व्हरायटी बघायला मिळेल. पण प्रत्येक कापड फार सुंदर येईल. म्हणजे जे काही आम्ही तुम्हाला देणार आहोत ते जेन्युअनली त्याला वॉश कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगतो. जेणेकरून तुमच्याकडे हे ड्रेसेस खूप छान राहतात. आपण काही रेडीमेड्स पण बघूया. सध्या कॉर्डसेट्सची खूप फॅशन आहे. सो हे काही असे कॉर्डसेट्स पण येतील. हम्म. ही पॅन्ट आहे आणि हे काम केलेलं आहे. कॉर्डसेट पण इझी गोईंग पण कॉर्डसेट्स खूप छान येतात. हम्म. आणि ऑल एज साठी चालतात हे. हो कुठलाही एज ग्रुप. हम्म. आजकाल एज ग्रुप असं काही राहिलंच नाहीये. सगळेजण सगळ्या टाईपचे ड्रेसेस हो. घालतात. सो तेही तुम्हाला वेगळं वेगळं मिळू शकतं. प्रत्येकाचा हा सेट आहे. काही नुसते शर्ट्स पण मिळतात. ओके. हाही किती सुंदर आहे बघा. लो मेंटेनन्स येतात हे हम्म. आणि पटपट घालायला इझी जातात. हो. याला कलमकारीची पॅन्ट आहे हम्म. आणि असं एम्ब्रॉयडरी केलेला सॅटिन सिल्क मधला त्याचा टॉप आहे. ओके. सो हे सगळे कॉर्डसेट्स आले. हम्म. आणि काही असे डेली वेअर तुम्हाला इथे 3 पीस सेट्स पण मिळतात. वाव. मस्त. कापड बघा. हम्म. कापड फार ह्याला क्रश लिनन म्हणतात. हम्म. जरा वेगळंच काम आहे हे. हो, कसलं भारी काम खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये हे असा दुपट्टा हम्म. आणि ही पॅन्ट. राईट. सो अशा टाईपचे पण सिल्क बेसचे खूप वेगळे वेगळे तुम्हाला फॅब्रिक्स येतील. हाही बघा. याच्यामध्ये पण सगळं फेस्टिव्ह अनलिमिटेड कलेक्शन. अगदी ह्याच्यातही तुम्हाला मिळून जाईल. सो मंगलम मध्ये तुम्हाला सर्व काही वेगळ्या वेगळ्या स्टाईलचे ड्रेसेस आहेत. काही काम केलेले जसं ह्याला कांथाचं काम केलेलं आहे आणि फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रेस वेअर करता त्यावेळेला तुम्हाला एक कम्फर्ट लेवल असतो या सगळ्या ड्रेसेसमध्ये. ही याची पॅन्ट आहे आणि हा त्याचा दुपट्टा आहे. दुपट्टा किती सुंदर आहे बघा. त्याच्यावर पण कांथावर. त्याच्यावरही कांथा वर्क केलेला आहे. मस्त. काही असे रिच कॉटनचे ड्रेसेस पण तुम्ही बघू शकता जे 3 पीस मध्येच आहेत. हे पण ड्रेसेस फेस्टिव्ह आहे. आता नवरात्री येत आहे. सो थोडंसं राखी येते. तर रक्षाबंधनसाठी सुद्धा बहिणींना अशा टाईपचे थोडे सेमी फंक्शनल ड्रेसेस पण छान आहेत. आणि हे काही थोडेसे हेवी ड्रेसेस आहेत ज्यांना पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. तर तुम्हाला ह्या टाईप मध्ये इथे मंगलम मध्ये भरपूर वेगळं कलेक्शन आहे. तो साडी ड्रेसेस इव्हन आपण पूजेसाठी किंवा लग्नामध्ये जे जेंट्स लोक उपरणं नेसतात. सो त्याचं पण कलेक्शन आमच्याकडे आहे. नऊवारी आमच्याकडे खूप सुंदर आहेत. सो अशा टाईपचं बरंच सगळंच रादर मंगलम मध्ये आहे. आणि तुम्ही बघितलंच आहे आता
की आपण काय काय ठेवतोय. अजून एक गोष्ट नक्कीच सांगा, कारण हा माझा व्हिडिओ अनेक जण बाहेरून पण बघणार आहेत. तुम्हाला आमची व्हरायटी आवडली असेल आणि तुम्हाला काही साड्या स्पेसिफिकली पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला एक कॉल करून आम्ही एक व्हिडिओ कॉल अरेंज करतो आणि त्या व्हिडिओ कॉलवरती आम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे साड्या ड्रेसेस सगळं दाखवतो. त्याचा डेफिनेटली एक प्रायर अपॉइंटमेंट घ्यायला लागते. सो तुम्ही ती घेऊन आमचं कलेक्शन बघू शकता आणि नंतर आम्ही ती तुम्हाला हवं असेल तर फॉलपिको करून कुरिअर करून टाकतो. सो असंही इथे होतं. सो मंगलम मॉडेल कॉलनी शिवाजीनगर हे आमचं एकमेव शोरूम आहे. आमची कुठेही शाखा नाही आहे. सो इथे येऊन तुम्ही आमची ही सगळी व्हरायटी बघू शकता. थँक्यू. आणि हा नक्कीच माझा एक नंबर सांगते मी 7722062626. कधी पण यायचंय आम्हाला नक्की कळवा की तुम्ही येत आहात. आणि बुधवारी मंगलम बंद असतं. बाकी 6 दिवस ओपन आहे. 11 ते 8 आमचं टायमिंग आहे. सो नक्कीच येण्याच्या आधी एक कॉल करून आलात तरी आनंद होईल. डायरेक्ट आलात तरी काही हरकत नाही. थँक्यू. ओके.